म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये भारतानं पाकिस्तान स्थित असणाऱ्या अनेक दहशतवादी अड्ड्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. भारत पाकिस्तान यांच्या मधले जे संबंध आहेत ते ताणले गेले आणि आता युद्धाची परिस्थिती उभी राहते काय अशी सिच्युएशन आता तयार झालेली आहे. पाकिस्तान एका बाजूला पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत हे दोघेही भारतावरती आरोप करतायत की भारत ज्या पद्धतीनं सांगतंय की दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले केले, पण तसं नसून भारतानं जाणून बुजून हल्ले केले आणि त्यामध्ये काही सिव्हिलियन नागरिक सुद्धा ठार झाल्याची माहिती जी आहे ती संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान देत आहेत. पण याच दरम्यान आत्ताच्या घडीला एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती अशी की लाहोरमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडल्याची बातमी आता नुकतीच माध्यमांमध्ये घडलेली आहे. पण हा स्फोट नेमका का झाला, कुणी घडवला याबाबतची अद्याप ठोस माहिती आलेली नाही आहे. पण नेमकंच सध्या पाकिस्तानमध्ये घडतंय काय, लाहोरमध्ये कुठे कुठे बॉम्बस्फोट झालेत, कशा पद्धतीनं बॉम्बस्फोट झालेत, काय काय घडतंय पाकिस्तानमध्ये, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मधले जे संबंध आहेत ते मोठ्या प्रमाणावर ताणले गेलेले आहेत. भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल हे वेगवेगळ्या राष्ट्रांच्या NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत चर्चा करतायत. मग चीन असो, जपान असो, अमेरिका असो किंवा इतर रशिया असो, प्रत्येक देशांच्या सुरक्षा सल्लागारांसोबतच अजित डोवाल हे चर्चा करतायत आणि एकूणच भारत आणि पाकिस्तान एकमेकाच्या समोर उभं ठाकलेलं आहे आणि अनेक बातम्या, अनेक गोष्टी समोर येत आहेत. पाकिस्तानमध्ये पूर्णपणे खळबळ माजलेली आहे, लोक देश सोडून जायला लागलेले आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. पण त्याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती अशी की पाकिस्तानातील जी पंजाब प्रांताची राजधानी आहे लाहोर, या लाहोरमध्ये 3 सलग मोठे बॉम्बस्फोट घडल्याची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. एकूणच भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान आज सकाळी लाहोरमधील पहिलं ठिकाण आहे वॉल्टन विमानतळ. या वॉल्टन विमानतळाच्या आसपासच्या भागामध्ये काही बॉम्बस्फोट घडलेला आहे. गोपालनगर आणि नसराबाद अशा या 3 भागांमध्ये स्फोट घडलेले आहेत. अजूनही बचाव आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते सलग 3 बॉम्बस्फोट झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटानंतर सध्या पाकिस्तानकडून हालचालींना वेग आलेला आहे. लाहोरच्या दिशेने जाणारी विमानही इस्लामाबादकडे वळवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पाकिस्तानी सरकारने वेगवेगळी ठोस पावलं सध्या उचललेली आहेत. पाकिस्तानमधल्या शाळा, परीक्षा यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या आहेत, वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच सध्याच्या घडीला पाकिस्तान आर्मीनं एका बाजूला अशा घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र भारताच्या सीमेवरती मात्र युद्ध सामग्री आणि रणगाड्यांची जमवाजमव करायला सुरुवात केलेली आहे. लाहोरमध्ये सध्या नोटीस टू एअर मिशन जारी करण्यात आलेला आहे. लाहोरच्या दिशेने येणारी सगळी विमानं जी आहेत ती पाकिस्तानकडून रद्द करण्यात आलेली आहेत. यासोबतच सीमावर्ती भागातली पाकमधली जी गावं आहेत ती सुद्धा आता रिकामी करण्यात आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला भारतानं देखील तितक्याच तगड्या पद्धतीनं युद्धाची जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे. आता जर बघितलं तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शंका ज्या आहेत त्या निर्माण केल्या जात आहेत. एका बाजूला पाकिस्तानमधील काही प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते असं सांगतायत की हे बॉम्बस्फोट नसून हा मिसाईल हल्ला होता आणि तो भारताकडून करण्यात आला होता, असा आरोप जो आहे तो पाकिस्तान मधल्या काही प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधले काही अधिकारी देखील माध्यमांशी बोलताना सांगतायत की हे संपूर्ण जे कटकारस्थान आहे ते भारताचंच आहे. पण भारताची जी काही प्रतिक्रिया आहे ती या संदर्भातली अजून समोर आलेली नाही. पण दुसऱ्याच बाजूला आता एक घटना घडली की पाकिस्तानी सैन्याच्या एका गाडीवरती बलुचिस्तान मधील जी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्या बलोच आर्मीनं आहे जे ते सैन्याच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 15च्या वर जे सैनिक आहेत ते शहीद झाल्याची बातमी नुकतीच आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला देखील बलुचिस्तान आर्मीने कुठेतरी हा लाहोर मधला हल्ला घडून आणलेला आहे की काय अशी शंका या निमित्तानं उपस्थित केली जाते. पण ह्या सगळ्या शंका आहेत, अजूनही त्या बाबतीतली काही ठोस माहिती जी आहे, हा हल्ला नेमका कोणी केला, कशा पद्धतीने केला, का केला, या बाबतीतली कोणतीच माहिती समोर आलेली
झालेली नाही आहे. खरं तर भारत पाकिस्तान दरम्यान जो सध्या युद्ध प्रसंग ओढावलेला आहे, या सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं लाहोरमध्ये बॉम्बस्फोट घडणं, यावरून संशयाची सुई जी आहे ती पाकिस्ताननं भारतावरती पकडलेली आहे. पण तशा पद्धतीनं भारताच्या बाजूने अजून कोणत्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते समोर आलेलं नाही आहे. तर आता आगामी काळात काय माहिती समोर येते ती आम्ही तुम्हाला नक्कीच कळवत राहू, अपडेटेड राहूयात आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच विशेष भारी बघत राहा. आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा तुम्ही विसरू नका. धन्यवाद.